आवाज द्या. पूर्वीचा काळ चांगला होता. हे माझे फेटेवाली मंडळी पुढे बसलेत ना बाबा लोक, ह्यांचे फोटो काढून ठेवा. काही दिवसानंतर हे पाहायला नाही मिळणार चित्र. भाग्यवान आहे तुम्ही मंडळी. आता 70 पार तुम्ही जगताय ना, हे आमच्या नशिबाला नाही येणार. आता चांगलं खाल्लं, चांगलं बोलला, चांगलं वागलं म्हणून देवाने 100ची संधी दिली. आता चांगलं खात नाही, चांगलं बोलत नाही, चांगलं बघत नाही, चांगलं वागत नाही. देवान सांगितलंय गावल तिथं हाणणार आहे, सोडणार नाही. आता संधी नाही. आता गड्या छातीतनं कळ आली, ॲम्ब्युलन्स इकडं केज पर्यंत पण पोहोचणार नाही, इकडं आंबेजोगाईला पर्यंत पोहोचणार नाही. डॉक्टर पर्यंत गेल्यावर डॉक्टरला आपल्या बरोबर गेलेली माणसं म्हणतील, डॉक्टर काय झालं त्याला? डॉक्टर सांगतील, ए गड्या याला जरा उशीरच झाला. कोण दिवस नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, हे नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कुठली वेळ, कुठला काळ कसा येईल सांगता नाही येणार. म्हणून बसलेले तुम्हाला जेवढी वेळ मिळाली ना, तेवढ्या मिळालेल्या वेळेचं संधीचं सोनं करा. अतिशय सुंदरता, अतिशय भव्य दिव्य मंडप आहे. यंदा गड्या मी आलो होतो तेव्हा डबरा काढला होता इथं. मंदिराचे नुसते फाउंडेशनचे प्लेयर भरायचे चालले होते, खाली पिचिंग करायचं चाललं होतं. फार डेंजर माणसाकडे तुम्ही. देवाचं काम हातात घेतलं ना, हा पूर्णत्वालाच नेलं. महाराज पाया काढलं होतं तेव्हा तुम्हाला आणलं होतं, आणि आता तुमच्या हस्ते कळस केला गड्या. भाग्यवान आहे तुम्ही. देवाच्या पण मनात असावं लागतं बरं का. लय जणांकडं लय गावाकडं पैसे, हा गड्या देवाच्या इच्छेशिवाय पूर्णत्वाला नाही काम जात. ते देवाच्या बी मनात असावं लागतं, त्याशिवाय ते काम पूर्णत्वाला जात नाही. देवाने करून घेतलं. दृष्ट लागल असं मंदिर बांधलंय तुम्ही. काय मंदिर बांधलं गड्या. मला सांगत होते मगापासून, महाराज गाव तर सोडाच, आमच्या गावातली जी माहेरवासीने ना, एकही माऊली बाहेर राहिली नाही गड्या. सगळ्या बिचाऱ्या माय माऊल्या आमच्या गावात आल्या. आम्हाला असं वाटत होतं आमच्या गावात आज खरी पंढरी उभी राहिली. जी जी मंडळी आज सोहळ्याला उपस्थित होती त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. आजचा सोहळा बघितल्यानंतर खरोखर स्वर्गातल्या सुद्धा देवांना वाटलं असेल, हा सुख सोहळा
आता 12 शिवाय मी सोडत नाही बरं, ठरलेल्या पाकिटातच करतो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जे स्वर्गात नाही ना त्याच तुम्ही ग्रामस्थांनी पाहिलं. काय खचाखच मंडप पण भरलाय आज कीर्तनाला. काय सांगावं तुम्हाला, आता काय बोलावं. बघा पुरुष मंडळी, या मंडपात गर्दी कोणाची बघा बघा. मला कधी कधी आपल्या गड्याचा रागच येतो बरं का. काय झालं या गड्यानं काही कळलं ना. देवाच्या बाबतीत सारखं माग पुढे येत जा गड्या. जसं जसं देवापासून लांब जाऊ ना तसं तसं किचन कट्ट्याच्या जवळ जाऊ. आणि 5-10 वर्षांना आलोच तर ह्या गड्यांना हाक मारून बोलवावं लागेल मला. अय गडी चला कीर्तनाला. गडी म्हणणार थांबा 4 भाकरी राहिले त्या. आपल्याला भाकरी टाकून यावं लागल. या देवाच्या जवळ या. बघा महिला मंडळ कशा बसल्यात खचाखच चापून चुपून मंडप भरले का नाही. येत जा देवाच्या जवळ. हा गुण देवाला आवडतो म्हणून महाराष्ट्र शासनाने ह्यांना अर्ध तिकीट केलंय. अजून पाया पडून सांगतो गड्यानो, अजून जरा दम काढा. अशी जर परिस्थिती आपली राहिली ना फुकट करेल फुकट शासन त्यांना. आणि एकदा जर फुकट झालं ना तर ह्यात तुम्हाला मला हेच म्हणणार आहे. तुम्ही काम करा घरातलं बघा, 2-4 भाकरी टाका. मी तालुक्याच्या गावासून आले. कुठं पैसे खर्च करत बसता, मला फुकटच आहे एसटी. म्हणून देवाच्या जवळ या गड्या. आनंद घ्या. या जगाचा बाजार उलटा चाललाय. या जगाचा बाजार उलटा, या जगाची भक्ती उलट, या जगाचं बोलणं उलट आहे, या जगाचा व्यवहार उलट आहे. काय म्हणलात महाराज. हा या जगाचा बाजार उलट आहे, या जगातलं बोलणं उलट आहे आणि या जगाचा व्यवहारही उलट आहे. कसं काय महाराज. बोला महिला मंडळ. ताट बसायचं, दरिद्रगत माझ्या कीर्तनात बसायचं नाही. बसताना इतके फ्रेश बसा. सकाळचे 7 वाजलेत. किती वाजलेत जोरात बोला. किती वाजलेत 7 वाजलेत. आणि सगळे आंघोळ करून आलाय. एवढे फ्रेश बसा. उगाच 6 महिन्याचं पारूस असले का आपल्या कीर्तनात कोणी बसायचं नाही. का बरं बसावं. देवाने एवढं करोड रुपयाचा देह दिलाय. का माणसाने कपाळावर आट्या पाडून बसावं. कारण तरी काय. मी नेहमी सांगतो देवाकडे येताना नटून येत जा. नटून. हा महिला मंडळ रोज एक साडी काढत जा. किती साड्या आहेत तुमच्याकडं. भरले तुमचं कपाट. येत जा देवाकडे. परवा कुणी पेपर वाचला का बघा महाराज. एक माऊली साडी काढायला गेली, लग्नाला गडबडीनं निघालेली. एक साडी काढायला गेली, अख्खं कपाट तिच्या साड्याचं उराव पडलं. ऐकताय काय. त्या साड्यात गुतून म्हातारी मेली. इतक्या साड्या आहेत तुमच्या कपाटात. तुम्ही आज जरी काढली नाही एक साडी नवी तर पुढल्या वर्षीच्या सप्त्यापर्यंत पहिल्या साडीवर नंबर नाही याचा. खरं सांगा. शपथ आहे तुम्हाला खोटं बोलायला तर आहेत का नाही. ढीग आहे तुमच्याकडं. मग तुम्हाला असं नाही का वाटत रोज सप्त्याला एक साडी नवीन नेसून जावं. नटून येत जा देवाकडे. बघा एखाद्या लग्नाला तुम्ही नटून नाही गेला तरी चालेल. काही फरक नाही पडणार नवरा नवरीला. कळते माझं बोलणं. पण देवाकडे येताना मस्त मेकअप करून येत जा. देवासाठी नटत जा. माणसासाठी नटलेला मेकअप उतारतो आणि देवासाठी केलेला मेकअप फुलून येतो. फुलून चेहरा उजळून निघतो. म्हणून देवासाठी नटत जा. इतकं पण नटू नका. परवा एक जोडपं लग्नाला चाललं होतं. लग्नाला मोटरसायकलवर. तालुक्याच्या गावातनं गाडी निघाली. मालकीन म्हणाली मालक आता दुकान आहे ना ती नटायचं. दुकान आहे म्हणायचं इथंच थांबायचं आपण पुढं नाही जायचं. दुकान आहे ना ती म्हणली मालक थांबवा ना या दुकानापाशी. मालक मी जरा मेकअप करून आले. नवरावी म्हणला 10-15 मिनिटात लवकर ये बरं मी इथंच बसतो. ती गेली आत. इतकी नटली त्याच्या पुढनं गेली तरी त्याला वळखली. ते आत गेलं म्हणतं आमचं मॉडेल. ती म्हणली जाऊन अर्धा तास झाला. इतकं बी नटू नका. नवऱ्याला ओळखलं नाही पाहिजे. नटा गड्या पण देवासाठी नटायला शिका. आपलं नटणं चुकलंय. आपला बाजारच गड्या चुकीचा झालाय. इथं आलोय ना आपला बाजारच चुकलाय. म्हणून बसताना मस्त बसा. तुमचे चेहरे म्हणजे उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखे दिसले पाहिजेत. कोणासारखे. उमललेल्या गुलाबाच्या. बोलत जा. उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखे. फुलासारखे. कीर्तन संपेपर्यंत त्याची सूर्यफुलं होऊ देऊ नका. म्हणजे झालं. मस्त उमललेल्या गुलाबासारखे ठेवा. नाहीतर आपल्याकडे काय अर्थ आहे. बसताना फ्रेश बसा. नाहीतर या जगाचा बाजार उलटा आहे. किती उलटा आहे ऐका. महिला मंडळ बोला सगळे. तुम्ही आमटी करता ना
बोला बोला, तुम्ही आमटी करताना सगळे बोला, करताना तुम्ही आमटी करताना आमटीला मीठ लागतं ना? जोरात बोला, लागतं ना? आमटीला मीठ लागतं ना? नाही रे, आमटीला नाही लागत, माणसाला लागतं. या जगाचं बोलणं उलट आहे, आहे की नाही? जोरात बोला, आहे की नाही? मीठ कोणाला लागतं? बोला बोला बोला, कोणाला लागतं? जोरात बोला, कोणाला लागतं? माणसाला लागतं. मीठ कोणाला लागतं? जोरात बोला, मीठ कोणाला लागतं? नाही रे, माणसाला नाही लागत, चवीला लागतं. तुम्हाला मी असलं रात्रभर सांग, या जगाचा बाजार उलटा आहे. बोला, बसलेले सगळे, देवाने नाक पुढं दिले की नाही? सगळे बोला, ताकदीनं बोलत जा. कोणाला नाक पुढं दिले ना? पुढं दिले? देवाने नाक पुढं दिलंय ना? कशाला दिलं बाळांनो? कशाला दिलं? श्वास आणि वास. देवाने नाक कशाला दिलं? जोरात बोलत जा. श्वास आणि वास जगातला सगळ्यात महागडा सेन्सर आहे. म्हातारे अंगणात असू द्या आणि गॅसवरच काय बी जळू द्या, अंगणात म्हातारे सांगते जळलो जळलो. तिला काय तिथनं मेसेज नाही आला, तिला तिथून काय व्हिडिओ कॉल नाही आला, पण कवरे क्षेत्र असा सेन्सर खतरनाक आहे. काय देवाने नाकातला सेन्सर दिला रे? हे कशाला दिलंय? वास गेला आणि श्वास गेला. कशाला दिलं? किती उलटा बाजार आहे. नाक जर वास गेला पुढे दिलंय तर गजरा माग घालायची काय गरज आहे का? गड्या, या जगाचा बाजारच उलटा आहे. नाही, मी खोटं नाही सांगणार गड्या. तुम्ही सगळे तपासून बघा. दिला ना देवाने नाक पुढं, मग गजरा माग घातल्या वास काय मागल्याने घ्यायचा का? नाही. कसं काय तुमच्याकडे कसं आहे मला सांगा गड्या. या जगाचा बाजार उलटा आहे. बोला बोला, बुटात पाय आहे का पायात बुट आहे? रात्रभर विचार करा आणि सकाळी सांगा. या जगाचं बोलणं उलट आहे. या जगाचा बाजार उलट आहे. पटापटा बोला. माणूस, बोला बोला, रस्त्याकडेला घर आलं, किंमत वाढती का कमी होती? जोरात बोलायचं. वाढती. रस्त्याकडेला शेत आलं, किंमत वाढती का कमी होती? आणि माणूस रस्त्यावर आला तर या जगाचा बाजार उलट आहे. या जगाची भक्ती सुद्धा उलटी आहे. बोला बसलेली. देवाला नारळ फोडला, चांगला निघाला तर एकच तुकडा देवाला, आणि अख्खा नारळ. बोला बोला बोला, अख्खा नारळ, अख्खा नारळ घरला. आणि तोच नारळ जर नासका निघाला तर काय हुशार माणसं आहे गड्या तुम्ही. माझ्या अगोदरच कीर्तन तयार करताय तुम्ही. तोच जर नासका नारळ निघाला तर अख्खा देवाला ठेवताय. ठेवी नका. देव बी म्हणला माझंच लेकरू असू दे, घाण करून गेलं. कुठल्या आईच्या मांडीवर लेकरांनी घाण केल्यावर आई काय मांडी कापते का हो? बोला बोला, नाही कापत. देव सुद्धा म्हणला असू दे, नारळ नासका निघाला माझ्या पुढे ठेवून गेला, जाऊ दे, माझंच लेकरू आहे. पण पारावल्या माणसाने विचारलं, का रे गड्या रामभाव, रोज नारळ घरी घेऊन जातो, आज नाही घरी घेऊन जात? पारावल्या माणसाला रामभाव म्हणतो. पावला पावला. देव म्हणला ह्याला नळीत घालून हाणला पाहिजे. चांगला निघला तर एक तुकडा मला, अख्खा नारळ घरला, नासका निघला म्हणतो पावला. या जगाचा बाजार उलटा आहे. उलट्या झालेल्या बाजाराला सरळ करण्याकरता तुकोबाराय सांगतात, आम्ही आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. 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 हे बोली राजा ऋषी सातबावे वर्तये, सातबावे वर्तये. झाड संताचे मार्ग आडराणी भरले जग. झाड संताचे मार्ग आडराणी भरले जग. समाजाची फार रीत वेगळी आहे. समाज फार वेगळ्या दर्जाला पोहोचलेला आहे. आता माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे.
अन्यथा पाणी पाणी करून माणसाला मरावं लागल. हे सगळं त्याच्या हातात आहे. न्याय नीती धर्म संपलाय आता. आता माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे गड्या. आता सावध व्हा. नाहीतर कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. आता वागायला शिका माणसासारखं. महाराज, देवाच्या उपकाराची जाण ठेवून जगायसारखं असं देवानं आम्हाला काय दिले? आलेली सगळी मंडळी ऐकून जा. मेडिकल सायन्स डिपार्टमेंट, एमडी सुमडी कुमडी काय असतील ते डॉक्टर, ह्यांच्या बापाला जे कळालं नाही ना, ते विश्वाच्या मालकानं तुम्हाला आणि मला गिफ्ट म्हणून दिले. सोपं समजू नका. तुमच्या माझ्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे. प्रत्येकाच्या हातात एक क्लिक केली ना, एक या जगातली सगळी माहिती कळते. जगातली म्हणतोय मी, चंद्रावरची सुद्धा माहिती कळते, पाताळातलं कळतंय, आकाशातलं कळतंय. इतकं सायन्स पुढे गेलंय. पण त्या सायन्सच्या बापाला सुद्धा जे सापडलं नाही, ते देवानं तुम्हाला आणि मला गिफ्ट म्हणून दिलं. बोला बरं महाराज, काय होतं ते? माझ्याकडे ध्यान द्या. आपल्या छातीतनं कळ आली. आपल्या छातीतनं कळ आली. डॉक्टरकडे आपली ॲम्ब्युलन्स गेली. आपली घरातली माणसं त्या ॲम्ब्युलन्स मधनं गेली. डॉक्टरनं 2 पाईपा काढल्या, कानात घातले. एक पाईप आपल्या छाताडावर टेकवली आणि डॉक्टर देखत त्यानं उचकी दिली. आपल्या बरोबर आलेली माणसं म्हणत होती, डॉक्टर काय झालंय त्याला? डॉक्टर एमडी होता. डॉक्टर म्हणलं, थांब ना, अजून मलाच काही सुधरना. त्यानं नुसती पाईप आपल्या छाताडावर ठेवली होती. दुसऱ्यांदा पाईप उचलून दुसरीकडे पाईप ठेवायपर्यंत पुन्हा दुसरी उचकी दिली. बरोबर आलेली माणसं विचारत होती, डॉक्टर काय झालंय? डॉक्टर म्हणला, अरे थांब ना, तपासू दे तरी. आणि तिसऱ्यांदा पाईप उचलून ठेवणार तर तिसरी उचकी दिली. गेलं. डॉक्टर बरोबर ते आपल्या बरोबर आलेली माणसं डॉक्टरला म्हणत, डॉक्टर काय झालंय? डॉक्टर म्हणला, गेलं. माणसं म्हणले, अरे काय गेलं? ते म्हणला, मलाच नाही कळालं. जे सायन्सच्या बापाला सापडलं नाही, ते विश्वाच्या मालकानं तुम्हाला आणि मला गिफ्ट म्हणून दिलं रे. काय दिलं? जेने हा जीवा दिला दान, तयाचे करीना चिंतन. जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, गायीन गुण तयाचे. जे दिलं होतं त्याचं नाव आहे जीव. तो फुकट दिला, फुकट. पटापटा बोला बसलेले. कसा दिला? कसा दिला? कोणाकडून पैसे घेतले? बर दिलाय तो कोणाला सापडला? बोला महिला मंडळ, सगळे पुरुष मंडळ बोलून जा कीर्तनात आज. जो दिला होता जीव तो फुकट होता का विकत होता? फुकट होता. नुसता जीव देऊन थांबला नाही, जीवाला लागणारे सगळे मटेरियल हात पाय कान दिले,
पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. कशा करता दिलं? सगळं दिलं, हात दिलं, पाय दिलं, कान दिलं, नाक दिलं, पण हे देऊन चालत नाही. हे चालवायला कुणीतरी लागतो, त्याचं नाव आहे जीव. पटाक दिसना बोला. रात्री झोपवल्यावर सकाळी रोज उठवायला येतो. बोला बोला. होळकर मंडळी साधा प्रश्न विचारतोय, रात्री झोपवलं आणि सकाळी जर उठवायलाच आला नाही तर? नुसतं कीर्तन ऐकू नका. समजा रात्री झोपलात तो सकाळी उठवायलाच नाही आला. प्रश्न सोपा आहे पण हलक्यात घेऊ नका, लय महागडा प्रश्न आहे. जर उठवायला आला नाही ना, पाहुण्याच्या गाड्या अंगणात, भावकी दारात, घरातली खचून बोंबालणार. भाऊसाहेब एकदा तरी डोळे उघडून बघा, किती माणसं आल्यात, अख्खं गाव आलंय, राचा बुवा पण आलाय. बघतय का? मुलं बोला, महिला मंडळ बघतय का? डोळा आहेत की नाही मड्याला? मड्याला डोळा आहेत का नाही? बोला, सगळे आहेत की नाही? मग मड्यानं बघायला पाहिजे ना. बघतय का? आणि बघितल्या तुम्ही थांबाल का? 90 मध्ये 595 घरी मड्याला डोळा आहेत पण बघत नाही. याचं कारण असं आहे, बघायला लावणारा हो देखावी ऐकावी एक नारायण दयाचे भजन सुकुल दयाचे भजन सुकुल काय आवाज आहे, काय गातायत मंडळी. देखावी ऐकावी एक नारायण. मला काही लय येत नाही पण उगा आपलं शायनिंग म्हणून म्हणतो मी. मला गायला असं गात गात कीर्तन करायला मजा वाटते. चला चला, वेळ माझ्याकडे कमी राहिला. जे दिलं ना ते त्याच्यासाठी दिले. बोला, मड्याला पाय आहेत की नाही? मग मड्यानं म्हणाय पाहिजे ना, खांद करेस नाही खांद करी. तुम्ही असे सरळ या, मी सगळ्याच्या गाठी घेत बोळा बोळानं खाली येतो. चालतंय का? अरे पाय आहेत पण चालत नाही, याचं उत्तर आहे चालायला लावणारा गेला. चाले शरीर कोणाची
कोणाची आशा उद्या काय होईल ते बरकड्या दुखतात माझ्या. आता ही अशी अशी गाय लागले मला बी मुंगी येतात. आता मी काय निराडलेलो महाराज आहे का? काय अशी तरणी माणसं दिलेत ना, अशी महाराज मंडळी असली ना जीव गेला तरी चाललो अशी मजा वाटते. मस्त मंडळी तुम्ही शोधल्यात, हे त्याच्याशिवाय चालत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्याला समर्पण करा. आहे का देवावर आपलं प्रेम? आहे का देवाच्या भक्तीत आपलं लक्ष? बायको कावल्यावरती गडी देवाकडे जातोय. बरेच गडी देव पूजत नाहीत. बायको म्हणते अकलीचा पत्ते आहे का? बरं बायको एवढं जगात आपल्याला वाईट कोण बोलत? काय तुम्ही आज खरं बोलताय? कळच बसला म्हणून काय खोटं बोलायचं सोडून दिलं काय तुम्ही? खरंय खरंय, बायको एवढं आपल्याला कोणी बोलत नाही. नाही खरंय खरंय, बायको कावली आज तरी देव पाण्यातनं काढून आपटा. ती काय गोदडे आहेत का आपटायला? काही माणसं बोलतात देवाला. तो गेला देवाच्या पुढून देवाला म्हणतो देवानो तुमच्यामुळे आज बायको रागवले. गावात कोण खोकत नाही पण तुमच्यामुळे बायको लय बोलल्या, सोडणार नाही तुम्हाला. यानं घम्यालाच लावलं देवाला, घम्याला पाठी. माती जशी ओढतो ना तसे देव कणा 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 ओढले. देव म्हणले हे बघ एवढा राग राग करू नको, अजून 6 महिने पाणी नसलं तर आम्ही तक्रार नाही करायचो कोणाकडे, पण लगा इतकी आपदा नको करू आमची. वडले सगळे देव त्या घमेल पाठीत. सगळे देव घमेल पाठीत घेतले की हे ना का, सगळे देव घमेल पाठीत घेतले. तर पोरग बोंबलत आलं पप्पा बिस्किट पप्पा बिस्किट. हे ना तसंच घमेल ते ह्याच्या खाली सरकवलं कपाटाच्या खाली. देव म्हणलेलं का आम्ही बुडून मरू, काढ बाहेर काढ. हे गेला खिशातले पैसे दिले. पोरगा गेला बिस्किटचा पुडा आणायला. बिस्किटचा पुडा घेऊन आला. हुमरे तवर हे देव मांडायला घेतले ना. देव मांडता मांडता पोरानं हुमरेच्या आत पाय टाकणार तेवढ्यात कुठनं कुत्रा आलं आणि कुत्र्यानं बिस्किटचा पुडा पळवला. जसा बिस्किटचा पुडा पळवला तुस्ती म्हणलं पप्पा कुत्रा पप्पा कुत्रा. या जातीनं त्यातलंच 2 द्या उचललं आणि जी कुत्र्याच्या माग लागलं ताणून ताणून कुत्र मारुतीच्या देवळाच्या पुढं टप्प्यात घावलं. त्यातला जी ज्योतिबा फेकून हाणला कुत्र्याच्या पाठीतच बसला. क्वाय 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 करत जे कुत्र पळालं क्वाय क्वाय क्वाय. मरल 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 मरल. अरे हो 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 हो. जे कुत्र 2 तास बोंबलत फिरत होत शेवटी तसलंच येत, पण त्या कुत्र्याची कळ नाही मेली. आणि तसलं येते ना आमच्या पाया पडते म्हणते महाराज देवानं आमचं वाटोळ केलं. देवानं तुला डबरा काढून पुरायला पाहिजे. कुत्र्याला जर देव पिकून मारला तर देव आपलं चांगलं करल नाही रे. देवाला आवडेल असं वागा. काळ फार कमी राहिलाय. हे सगळं देवानं दिलं. हे सगळं तुम्हाला वाटतंय कडे मी करतोय. काही गोड प्रमाण दिलं महाराजांनी. चाले हे शरीर कोणाचे या सत्ते, कोण बोलवी तो हरिविना. देवाबद्दल भाव ठेवा. देवाबद्दल त्याला काही आवडत नाही. काही न लगे एक भावची कारण. थोर प्रेमाचा भुकेला हातचे दुष्काळ तयाला. तुम्ही त्याला प्रेम अर्पण करा. देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडोनिया वैकुंठ सोडोनिया वैकुंठ सोडोनिया आला देव बाबाचा भुकेला देव बाबाचा भुकेला वैकुंठ सोडोनिया वैकुंठ सोडो वैकुंठ
भावाचा भुकेलाय, त्याला भाव अर्पण करा. पैशाची गरज नाही त्याला, तुम्ही प्रेम अर्पण करा. तो तुमच्याकरता काही करेल, न सांगता करी सर्व कामे. चोखोबाराच्या बायकोचं बाळणपण करायला जातो. एकच अभंग सांगतो वारकरी संप्रदायातला, उचनीच काही नेणे भगवंता. देव काय करतो त्याला भाव अर्पण केल्यानंतर, सजन कसाया विकू लागे मांस. या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट आहे मांस. पण जगाच्या मालकानं इकायला बसला, न सांगता करी सर्व कामे. असं कामच राहिलं नाही गाड्या की त्यानं केलं नाही. ज्यांना वंदनीय पूजनीय आपण मानतो ना, ते गुरुवर्य भगवान बाबा, आठवा त्यांची चरित्र. मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. भाव समर्पित केल्यावर काय करतो तो, न सांगता करी सर्व कामे. पण वा वा वा, साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. त्याला लाज नाही कशाची, फक्त त्याला काय करायचं, समर्पण, भाव समर्पण करा. आपण भाव नाही केला समर्पण. लोकांच्या घरी संत पंगतीला गेलो एका सप्तेच्या. महाराज काय परिस्थिती आहे बघा देवाबद्दलची. लोकांच्या घरी गेलो आपण काय बघायचं असतं. एका महात्म्याच्या घरी गेलो, ते म्हणला महाराज चला चला तुम्हाला माझा बंगला दाखवतो. आता बंगला दाखवतो म्हणलं, मला आनंद वाटला. बंगला बी 3 कोटीचा होता, 3 कोटीचा, 3 CR, 3 कोटीचा बंगला. मला फार अभिमान वाटला. आता कुठला आपल्या नशिबाला बंगला. मी म्हणलं चला पोरानो बंगला बघायला. गेलो बंगला बघायला. जातीनं मला काय दाखवायला पाहिजे होतं, काय दाखवायला पाहिजे होतं. त्यानं पहिले तर मला बाथरूम दावलं. बाथरूम मला असा राग आला माझ्या डोळ्याचा, लई वाईट वाटलं महाराज त्या दिवशी. तेव्हापासून कुणाचं घरच बघायला जात नाही. लबाड आहेत लोक. लोकांच्या घरात गेले आपण काय बघावं. एका संत पंगतीला गेलो, लोकांचा देवारा बघावलं. आपण काय बघणार आहे त्यांच्या घरात गेल्यावर. गेलो देवारा बघायला. आपल्या देवारा बी इंटरनॅशनल आहे प्रत्येकाच्या घरातला. 1.5 फुटाची फळी, त्याच्यावर 33 कोटी देव. त्याच्या खाली यात्राचा पाहुणा जेवाय बसावा आणि पाहुण्याच्या लक्षात नसावं वर देवार आहे आणि पाहुणा उठावा. अख्खं देव त्या खरकट्या पाण्यात. देव म्हणलेला का दह्यानं दुधानं तुपानं लोण्यानं अभिषेक घातला माणसाने. हा अभिषेकच कसलाय कळना. कळलं तर बघा, नाहीतर द्या सोडून गड्या. असल्या अवस्था आपल्या देवाऱ्यात. ज्याच्या घरी संत पंगतीला गेलो, देवारा बघितला, 2 बोट धुरळा होता त्या देवाऱ्यात. मला लई वाईट वाटलं. कमरचं उपरणं सोडलं, देवारा झाडला. बघितलं तर ह्या देवाचं तंगड त्या देवाच्या तोंडाकडं, ह्या देवाचे पाय त्या देवाच्या तोंडाकडं. मला देवाचाच राग आला. मी देवानं म्हणलं, देवानो अरे दुनियाची वाट लावणारे तुम्ही देव, तुमची वाट का लावून घेतल्या. फिरवा की याच्या घरावरून नांगोरी एकदाचा. सगळे देव हाताने सरळे केले आणि सरळ करता करता एक देव माझ्या हाताला लागला. जसा हाताला लागला तसा मला झटकाच बसला. मी म्हातारीला आवाज दिला, ए म्हातारे बाहेर ये. म्हातारी म्हणली, का रे विचू चावल्यागत बोंबालतो. काही माणसं म्हणतात आम्हाला एवढं बेकार बोलतात ना, आमच्या एवढं कुणाला कुणी बोलत नसेल. परवा तर एका म्हातारीने मला चहा प्यायला बोलवलं. ओळखीची होती म्हणूनच म्हातारी सोडली, नाहीतर तशीच बशी तोंडात दाबून म्हातारी भिताडासंग दाबून माराय वाटत होती. म्हातारीने चहा दिला, बशीत चहा वतलानं वटाला व बशी लावली आणि असा चहा वडला होता. असा 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 वडला होता चहा. असा असा वडला होता. असा तुम्हाला चहाचीच आठवण झाली पाहिजे. असा असा वडला होता. असा असा चहा वडला होता. असा वडला होता. तेवढ्यात म्हातारे आतनं म्हणले, ए बुवा अरे एवढा बोंबलत फिरतो. काही गरज आहे का म्हातारीनं असं म्हणायची मला. मी काही शिमग्याला चुकलोय का. म्हातारी म्हणले, अरे एवढा बोंबलत फिरतो. मी म्हणलं म्हातारी चहा पिऊ दे, पुढचं रान नको हाणू गप. म्हातारी थांबली नाही. तेवढ्यातनं मी म्हातारीनं पुढचं रान काढलं. म्हातारी म्हणले, ए बुवा अरे एवढा बोंबलत फिरतो, आमच्या पप्याला इकू दे पोरगी बघ ना. जाळ झाला तुझ्या पप्याचा. इथं आमच्या बुवांची लग्न होईना.
तुझ्या पप्प्यावर कधी गुलाल टाकायचा? तिनं सांगायला पाहिजे ना, महाराज कीर्तनकार घरी आलाय, पंढरीला गेला तर तुळशीची माळ आण, गेलास आळंदीला तर ज्ञानेश्वरी आण, आणि गेलास देऊला तर गाता घेऊन ये, असलं सांग. वारकरी घरी आलाय का पप्प्याला पोरगी बघ ना, गुलाल टाकून ज्योतिबाला सोड ना. काही कामं सांगायची का गड्या? काही बोलायचं का? म्हातारे आतनं म्हणते अरे, मी म्हणलं अगं म्हातारे बाहेर ये, सगळं देव देवाऱ्यातलं ओळखीचं आहे, ते एक देव ओळखीचा नाही. म्हातारी मला असलं बोलली. म्हातारी म्हणले अरे, देवाच्या नावावर जगतो आणि तुला देव ओळखत नाही का? मी म्हणलं तू गड्या काय बी म्हण म्हातारे, पण मला आज देव नाही ओळखत. म्हातारी म्हणली मला सांग, मी सांगते. मी म्हणलं पांढरा आहे, पांढरा. पांढरा? म्हातारी पळतच बाहेर आली, कान दिसना उडी मारली. काय टायमिंगवर ठोका टाकला, कान दिसना उडी मारली. म्हातारीनं देवाऱ्यातला देव उचलला, हळूच पदराच्या मागे धरला आणि माझ्या कानात म्हणते म्हातारी, ए बुवा उचलायचं नव्हतं का? मग अशी कोंबडी बसलेली, कोंबडी. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. समजणं आलो को इशारा कापी होतय. आपल्या देवाऱ्यात कोंबड्या बसल्या, आवडेल का रे देवाला? आपली भक्तीच वेगळी आहे गड्या, आपला भावच वेगळा आहे. हे महाराज म्हणले, शनभंगुर नाही भरवसा, वारे साबद तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा. बालपण महिला मंडळ बोला, किती वर्षाचं बालपण असतं? बाळ बाळ किती वर्षाचं? बाळाला कुठपर्यंत बाळ म्हणलं जातं? तुमच्याकडे कोणाला बाळ म्हणतात? समजा आपली दिंडी निघाल्या आणि 80 वर्षाचं म्हातारं कट्ट्यावर बसलंय, येतं जातं त्या म्हाताऱ्याला माणसं म्हणतील का, अरे सोनवल्या, अरे पपुल्या, म्हणतील का? बोला ना गड्या, बाळ कुणाला म्हणायचं? जे तान आहे, जे लहान आहे, गुबगुबीत गालाचं आहे, ज्याच्या मनात पाप नाही, उचललं बघितल्या उचलून घ्यावं वाटतं, पटापट त्याचे मुके घ्यावे वाटतात, हृदयाशी बिलगून धरावं लागतं, त्याला बाळ म्हणतात. ज्याच्या मनात कसलंही पाप नाही, बरोबर ना महिला मंडळ? त्यालाच बाळ म्हणतात. ते बाळ किती वर्षाचं असतं? 5 वर्ष धरूया ना. राहिलेत किती आपल्याकडं? 45 राहिले. बोला आता त्या बालपणामध्ये महाराज म्हणतात, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व. आता बालपणात लगेच पिढीकडे आपल्याला जायचं नाही, पुढचं सगळं बघावं लागेल ना. बालपण संपलं, शाळा सुरू झाली. आता शाळा, आता बालपणाचा आनंद पोरासनी मिळालाच नाही गड्या. मिळालंय का? आता बिरमोटे एवढी पोरं, पहिला शिशु दुसरा शिशु घातली शाळेत, शिशून शिशी शाळा निघाल्या गाड्या. आता लय बेकार शाळा निघाल्यात. परवा एक काय लय छल पोरग कुठे, आई म्हणली नर्सरीत घातलंय, नर्सरीत. मी सगळ्या नर्सऱ्या हुडकल्या, एकही सोडली नाही. त्या नर्सरीत झाडच दिसली मला. मी म्हणलं का आहे का भिताडे तानं, पर तू नर्सरीत पाठवले? ती म्हणली महाराज तुम्हाला अजून नर्सरीच कळाली नाही, नर्सरी नावाची शाळा आहे. शाळा जाड झाला तेव्हा मला कळली नर्सरी. आता लई वेगळ्या शाळा आल्यात. जाऊ दे तिकडं, पूर्वी एकच शाळा होती, बालवाडी. जुन्या म्हातार बाबांना विचारला, बाबा तुम्ही पहिलीला कवा गेला? तो म्हातार सांगायचं, बाळा पहिलीला दाढी करून जात होतो, दाढी. ही नाही, माझं खोटं नाही बाबा, खरं सांगा. तुम्ही बालपणाचा पुरेपूर फायदा घेतलाय. ही 100 वर्ष जगायला माणसं इडी नाहीत. मेंदवाला कसलाही ताण नव्हता. बालपणामध्ये खेळली, बागडली, मस्त या दुनियेचा आनंद घेतला. तेव्हा ते ह्या मंडळींना आजपर्यंत हे आयुष्य बघायला मिळाले. आता नाही होणार. 30, 35, 50 गेलं. आता आयुष्य नाही आपल्याला मिळालं. चला बाई, बालपण, तरुणपण, म्हातारपण, पुढं चला. आपल्या आयुष्यातल्या दशा बघा. संसार आहे मध्ये, शाळा कॉलेज, शाळा कॉलेज. बरं शाळा नाही तर नोकरी नाही, नोकरी नाही तर हे पाठच केले तुम्ही, छोकरी नाही. आणि ती जरी मिळाली तर घरात पटवून घेत योगा नाही म्हणतात. नाही खरं आहे. आता गड्या, आता सगळ्यात मोठी अडचण आहे, एक तर पुरी पोरांना मिळत नाहीत, आणि मिळल्या तर तुम्ही त्या टिकून देत योगा खुशाल नाही म्हणतात. तुम्ही आज खरंच बोलताय का काय मला कळणं झालंय. घ्या समजून घ्या. आता मी कीर्तनासनं माघारी जातो ना महाराज, मला पोरं रस्त्याला भेटतात.
मी म्हणलं जा ना झोपाय, 2 वाजल्या, रस्त्यावर का थांबलाय? ते म्हणतो महाराज दोघीतली एक झोपल्याशिवाय घरी जात नाही. मी म्हणलं का? ते म्हणलं बाशिंग सोडल्यापासून घरात भारत पाकिस्तान आहे. बाजू घ्यायची कुणाची? आईच्या बाजूने बोललो तर बायको म्हणती अरे आईबाप सोडून आली, बहीण भाऊ सोडून आली, मित्रमैत्रिणी सोडून आली ना, अजून आईचंच ऐकतोय, चालली मी टाटा बाय बाय. तू म्हणलं थांबय, तुला हुडकाय 35 वर्ष गेली, आता गेली म्हणजे मी असा जायचं खाली. ते म्हणलं थांब. आणि समजा बायकोच्या बाजूने बोललो तर आई म्हणते हाताचा पाळणा केला रे, नेत्राचा दिवा केला, 9 महिने 9 दिवस उदरात वागवला रे, रोजगार करून लहानाचा मोठा केला, काल नाही आली तर लगा बैल झालाय, बैल झालाय बायकोच. असलं नाही येतं तुम्हाला? कुठल्या शाळेत PhD केली पांडुरंगालाच माहिती. त्यापेक्षा तो म्हणतो दोघीतली एक झोपली की मगच घरी याच. आज खरं सांगू महिला मंडळ, कीर्तनाला आलेल्या सगळ्या सासू म्हणून आलेल्या सगळ्या सासवाने ऐकून जा. मला मान्य आहे तुम्ही काडीनं संसार केलाय, तुम्ही जात्यावर दळलंय, मला मान्य आहे. पण खरं सांगा आजे, आत्ताच्या पोरींना सांगून फायदा आहे का? नाही, खरं सांगा गड्या, मी तुमच्या नातवासारखं आहे गड्या. आताच्या पोरींना सांगून फायदा नाही. ह्यांनी सगळ्या मालिका बघितल्या, यांना नाही सांगून फायदा. मग माझा आजच्या कीर्तनातनं, या आज कलशारोहणाच्या कीर्तनातनं घरी घेऊन जाल ना, मी आज सांगतो तेवढं औषध घरी घेऊन जा. प्रत्येक सुनेबरोबर आता प्रेमाने वागा, नका त्यांच्या नादाला लागू. जाऊ द्या तिकडं. तुम्हाला राग आला ना, आपल्या पोराला 4 शिव्या जास्त द्या. पण लोकांचं लेकरू आपल्या घरी आलंय ना, आपल्या पोटच्या पोराचा संसार मोठा भावा वाटत असला ना, तर प्रत्येक सासून आजपासून प्रत्येक सुनाशी मैत्रिणीसारखं नातं ठेवायचं. बस बस बस, आपला सप्ताह सार्थकी गेला. तुम्ही आळंदीला जाऊ नका, पंढरीला जाऊ नका, काशीला जाऊ नका, कुठंच जाऊ नका. घरात आपल्या पंढरी निर्माण करा. कळते ना माझं बोलणं? काही करू नका. आता जिची सासू कीर्तनाला आली नसेल ना, आणि एकटी सुनच असेल ना, ती म्हणत असेल लगा असलं सांगणार असतास, माहीत असतं ना तिला ढकलीत आणली असती, पुढं ढकलीत, डाव हुकला लगा आज. पण असू द्या, माझं सांगतो ते ऐका. काय लागत नाही पोरींना, फक्त चांगलं म्हणा. काय करा? फक्त पोरीसने चांगलं म्हणा. आणि आज सासू म्हणून कीर्तनाला बसलात ना, ज्या दिवशी तुम्ही सासू म्हणून मराल ना, आयुष्यात बदल म्हणून मरा. तुमची पोरगी तुम्ही मेल्यानंतर रडत बोंबलत येणारच आहे, तो तुमचा पुढचा गोळा आहे. पण आयुष्यात वेगळं जर काही करायचं असेल ना, तर आज कीर्तनातनं सांगतो ते घरी घेऊन जा. सासू म्हणून ज्या दिवशी मरणार आहे ना, त्या दिवशी ऐकून जा. तुमच्या मैतीच्या पुढं, अरे तुमच्या पोरीच्या पेक्षा तुमच्या सुनाचा रडण्याचा आवाज आजपासून जास्त असू द्या. अरे लय कमवून गेलात. परवा आमच्या गावात एक म्हातारी मेली. मी असल्यात पुढंच असतो. एखादं मेलं ना, करीत काहीच नाही, कोण कसं रडतंय कसं बघायला असतो मी. महाराष्ट्र भूषण वैकुंठवासी देवासी गुरुवारी नामदेवप्पा शमगावकर सांगायचे, बाळा असल्यात ध्यान ठेवायचं, हे कुठल्या गातेत नाही सापडत. हे असलं प्रॅक्टिकली बघावं लागतं. ती म्हातारी मेली, सून रडनाच, नुसती डोळं चोळायची. आता तिला कोणी सांगायचं डोळं चोळून पाणी येत नाही, नुसती डोळं चोळायची, रडणं बिन काय नाही, नुसती चोळायची. मी तेवढ्यातनं वाट काढून तिच्याजवळ पोहोचलो. म्हणलं तुला डोळ्यालाच पाणी आणायचंय ना, येतच नाही ना, मग थुका लाव थुका. म्हणून आज कीर्तनातनं घरी घेऊन जा. प्रत्येक सासूने एकच औषध घरी घेऊन जा. प्रत्येक सुनाला चांगलं म्हणा. काय म्हणा? कसली बी सुना असू दे, शेजारणीला हाक मारून सांगायची, शेजारणीला सुनबाई, अय शेजारणीला हाक मारायची, वंश, आणि तिच्या बेडरूमवर अशी लात घालायची. माग दरवाजा बंद असला तर उघडला पाहिजे. आणि शेजारणीला सांगायचं, वंश, गावात माझ्या सुनासारखी सून नाही, असली तरी बी म्हणा आणि नसली तरी बी म्हणा. दुसऱ्या दिवशी हातरुणात चहा घेऊन येईल. आत्या पुरी लय ऍडव्हान्स आहेत. पुरी गॅस पासून तुमच्या बेडरूमला पाईपलाईन करतील. आत्या कॉक फिरवा, कॉफी. पुरी लय हुशार आहेत, यांचा नादच करू नका. म्हणून ऐकून जा. हे नोकरी नाही तर छोकरी नाही, आणि छोकरी मिळाली तर ती टिकत नाही.
इथपर्यंत होतो आणि तिथून पुढं मुलं बाळ प्रपंच महाराज म्हणले हे सगळं करत असताना आयुष्यात सगळ्यात मोठा माणसाला आता काय आहे? रोग आहे. काय आहे? रोग आहे. कधी लागल सांगू शकत. आता चालणारा माणसं म्हणतात अटॅक आला. अटॅक बरं अटॅक मध्ये गेला तर बरं, अर्धा राहिला तर मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय काय माणसं रोगातच जातात. बघा माग 2-3 वर्षापूर्वी झाला 22 मार्चला वाढदिवस त्याचा. घातला की नाही तुम्ही त्याचा वाढदिवस? 22 मार्चला वाढदिवस झाला नाही माहित तुम्हाला? आभार माना त्याला कोरोना म्हणत होतो आपण. 22 मार्चला त्याचा वाढदिवस झाला. आला होता आपल्याकडं. त्या तसल्या रोगातनं तुम्हाला आम्हाला त्यानं ठेवले म्हणून त्याचा वाढदिवस करत जा. काय माणसं रोगात जातात. बसलेले बोला सगळे. महाराज म्हणतात मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. आणि मग आता खरं सांगा, काय भजनाशी उरले ते पाहेगा. किती वेळ राहिला आपल्याला? वेळ शिल्लक नाही. माणसं म्हणली महाराज पण आतापर्यंत केलेल्या पापाचं करायचं काय? आम्हाला कळालंय गड्या, आम्हाला कळालंय. सावध भोवनी भजनी लागा. देव करा काय वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 प्रेम नगरा वारी सावधोनी बदली लागा. देव करा काय वारी हनुमा. मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी. वा वा वा. साबद भोवनी भजनी लागा. देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आता साबदवान भजनाला लागा. माणसं म्हणली महाराज लागू भजनाला. पण हीच माणसं म्हणतील करून करून भागला. माणसं आहेत ही प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. महाराज या माणसांचं करायचं काय? महाराज म्हणले माणसांचं सोडा. पण महाराज आम्ही केलेल्या पापाचं काय? महाराज म्हणले मागे झाले पाहू नका, पुढे जाबीना हे तुका. मागच्याला काळजी करू नका मी आहे. पण महाराज हित बोलताय. ज्यावेळी त्या देवाच्या दरबारात आम्हाला उभं केलं जाईल ना, तो चित्रगुप्त आमची फाईल वाचेल ना, त्यावेळी आमच्या पापाच्या यादीला जबाबदार कोण? तिथं तुम्ही सांगाल का? महाराज म्हणले सांगन ना. आपण तुम्ही तिथं असायला पाहिजे ना. महाराज म्हणले जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. मी देवावर पण आहे आणि जीवावर पण आहे. कशासाठी? महाराज अभंगाच्या शेवटच्या